नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्या पुढे एक नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे की तेरणा मेडिकल कॉलेज अगदी जे आहे त्याच्या मागच्या वेळी माझ्या व्हिडिओमध्ये याच्या कॉलेजबद्दल अगदी पूर्ण मी कट ऑफचा सांगण्याचा प्रयत्न केला होता, रँक आणि कट ऑफ. आणि आज फीस स्ट्रक्चर बद्दल अगदी पूर्ण मी या कॉलेज विषयी पूर्ण कॅटेगरी वाईज मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. माझे मागचे 3 व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये मी तुम्हाला पण अगदी फीस स्ट्रक्चर बद्दल सांगण्याचा पूर्णपणे हे प्रयत्न केला होता. सर्वात कमी फीस असलेलं जे आपले डॉक्टर उल्हास पाटील आहे, त्याच्यानंतर हे 2 नंबरचं कॉलेज आहे, हे पण कमी फीस वालंच आहे, तेरणा मेडिकल कॉलेज. ओके. तर हे याच्याबद्दल अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल की तेरणा मेडिकल कॉलेज फी स्ट्रक्चर अकॅडमिक 23-24 असं एमबीबीएस काढलेलं आहे. आणि फर्स्ट इयरला एमबीबीएसचं फी स्ट्रक्चर किती राहणार आहे, प्रत्येक कॅटेगरी वाईज मी आज तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे अगदी झूमच्या माध्यमातून. तर इथे तुम्ही अगदी पूर्ण झूम करून पहा, म्हणजे लक्षात येईल. इथे मी एकदम काढलेलं आहे, तर इथे लक्षात येईल. थोडं चार्टमध्ये थोडंसं स्पेलिंग थोडीशी लहान आहे, त्यामुळे लक्षात येणार नाही लवकर विद्यार्थी मित्रांनो. तरी पण मी एक सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर इथे अगदी प्रोसेसिंग फीस काढलेली आहे आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज ओपन कॅटेगरी, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी, एससी, एसटी असे प्रत्येक कॅटेगरीज काढलेला आहे. आणि त्या प्रत्येक कॅटेगरी वाईज प्रोसेसिंग फीस पाहू शकता. एनआरआय कोठ्यातली इथली दिलेली आहे. आणि आपण फक्त ओपन कॅटेगरी अदर कॅटेगरीचा पाहूया. तर प्रोसेसिंग फीस त्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 1,500 रुपये आहे. आणि ट्युशन फीस तुम्ही ते पाहू शकता. ओपन कॅटेगरीला 7,27,273 रुपये इथं ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षाला फीस राहणार आहे. आणि डेव्हलपमेंट फीस तुम्ही पाहू शकता इथं 72,727 रुपये हे डेव्हलपमेंट फीस आहे. तर टोटल फीस विद्यार्थी मित्रांनो ओपन कॅटेगरीला 8,01,500 रुपये राहणार आहे एका वर्षाला एमबीबीएस साठी. ओके. आणि तसंच ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांकडे सर्टिफिकेट्स आहेत त्या विद्यार्थ्यांना 50% स्कॉलरशिप मिळत असते. तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा प्रोसेसिंग फीस 1,500 रुपये राहणार आहे. आणि ट्युशन फीस 3,63,636 रुपये आहे. तर डेव्हलपमेंट फीस 36,364 रुपये आहे. तर टोटल फीस इथे आपण पाहू शकता 4,01,500 रुपये आहे ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांसाठी. ओके. आणि नेक्स्ट आपण ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी विचार करूया. त्या विद्यार्थ्यांना ज्या पॅरेंट्स आपलं 8 लाखापेक्षा कमी इन्कम आहे आणि त्या विद्यार्थ्यांसाठी आणि क्रिमिनल इयरचं जे सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा प्रोसेसिंग फीस तुम्ही ते 1,500 रुपये आहे. आणि ट्युशन फीस तुम्ही ते पाहू शकता 3,63,636 रुपये इथं ट्युशन फीस आहे. आणि डेव्हलपमेंट फीस तुम्ही ते पाहू शकता 72,727 रुपये आहे. तर टोटल फीस तुम्ही ते पाहू शकता 3,37,863 रुपये इथं फी स्ट्रक्चर आहे ओबीसी कॅटेगरीला. ओके. आणि नेक्स्ट आहे तुम्ही व्हीजेएनटीएसबीसी ला प्रोसेसिंग फीस 1,500 रुपये आहे. आणि डेव्हलपमेंट ट्युशन फीस इथं काहीच नाही त्या विद्यार्थ्यांसाठी. आणि डेव्हलपमेंट फीस पाहू शकता 72,727 रुपये आहे. तर टोटल त्यांना फक्त 74,227 रुपये फी स्ट्रक्चर राहणार आहे व्हीजेएनटीएसबीसी विद्यार्थ्यांसाठी. ज्या पॅरेंट्सचं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्या विद्यार्थ्यांकडे सर्टिफिकेट्स अवेलेबल आहेत, पूर्ण अगदी त्या विद्यार्थ्यांसाठी ही बेनिफिट राहणार आहे. आणि नेक्स्ट कॅटेगरी आहे एससी एसटी साठी प्रोसेसिंग फीस 1,500 रुपये आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी ट्युशन फीस पण काही नाही आणि डेव्हलपमेंट फीस पण इथे काहीच दिलेली नाही. तर टोटल फीस या विद्यार्थ्यांसाठी फक्त 1,500 रुपये राहणार आहे एससी एसटीच्या विद्यार्थ्यांसाठी. जे हे विद्यार्थी 85% कोठ्यामधून आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांकडे डोमेस्टिक सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे, ज्या विद्यार्थ्यांसाठी एससी एसटीचं कास्ट सर्टिफिकेट्स आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट्स आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी तमाम विद्यार्थ्यांसाठी हा लाभ आहे विद्यार्थी मित्रांनो. अगदी हे पूर्ण फी स्ट्रक्चर फर्स्ट इयरचं मी काढलेलं आहे. आणि नेक्स्ट तुम्ही ते पाहू शकता अगदी इथं काढलेलं आहे की लायब्ररी फीस. ओके. लायब्ररी फीस रिफंडेबल आहे. लॅबोरेटरी डिपॉझिट रिफंडेबल आहे. आणि इथे प्रत्येक त्यांनी इथे दिलेलं आहे जिमखाना आणि हे टोटल जे ते पूर्ण आहे ते प्रत्येकाला सेम आहे, तुम्ही ते पाहू शकता. आणि प्रत्येकाचं फी स्ट्रक्चर अगदी इथं एनआरआय कोठ्याचं आहे सेम. ओपन कॅटेगरी आणि ईडब्ल्यूएस आणि जे आपले ओबीसी कॅटेगरी आहेत आणि जे विद्यार्थी व्हीजेएनटीए मधले आणि जे विद्यार्थी एससी एसटी मधले प्रत्येक विद्यार्थ्याला 2,40,000 रुपये फीस आहे. आणि प्रत्येकाला लायब्ररी आणि डिपॉझिट जे घेतलेले आहेत किंवा लायब्ररी डिपॉझिट आहे ते पूर्ण रिफंडेबल आहेत. आणि आणि जे डिपॉझिट आणखीन कॅश मनी आहेत ते पण अगदी पूर्ण रिफंडेबल आहेत. आणि प्रत्येक कॅटेगरीचं इथं 2,40,000 रुपये फी स्ट्रक्चर आहे. ओके. आणि नेक्स्ट तुम्ही ते पाहू शकता अगदी स्क्रीनवरती हॉस्टेल आणि मेस बद्दल पण अगदी पूर्ण डिटेल्समध्ये मी सांगत आहे. तर हॉस्टेल आहे आणि हे पण हॉस्टेलचा चार्ज ते घेतात ते रिफंडेबल आहे. तर मेस चार्ज आणि टोटल हे सुद्धा अगदी प्रत्येक कॅटेगरी तुम्ही ते पाहू शकता सेम आहे 2,35,000 प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आहे अगदी एससी एसटी पर्यंत.
प्रत्येक ओपन पासून अगदी येणाऱ्या कोठ्यापासून विजय NT EWS अँड SC ST कॅटेगरी, तर प्रत्येक विद्यार्थ्याला 2,35,000 रुपये फीस राहणार आहे. तर अगदी हे टोटल पूर्ण त्यांनी इथं काढलेलं आहे. तर इथे ओपन कॅटेगरीला 12,76,500 आणि इथे तुम्ही आणखीन दुसरी कॅटेगरी तुम्ही आणखी इथे पाहू पाहू शकता कोणती कॅटेगरी दिलेली आहे. तर इथं 8,76,500 रुपये दिलेली आहे EWS वाल्यांना. आणि जे आपले OBC वाले आहेत 9,12,863 रुपये. आणि विद्यार्थी नेक्स्ट आहेत ते विजय NT कॅटेगरी वाले आहेत, त्यांना 5,49,227 आहे. आणि जे SC ST वाले विद्यार्थी आहेत त्यांना 4,76,500 रुपये फीस राहणार आहे प्रत्येक वर्षाला. अगदी सगळं इन्क्लूड तिथे ट्युशन फीस, डेव्हलपमेंट चार्जेस, प्रोसेसिंग फीस, हॉस्टेल, अगदी त्यांचे कोणते कोणते रिफंड फीस देणार आहेत त्याचे सगळे पूर्ण इन्क्लूड करून त्यांनी केलेले आहे. तर हे प्रत्येक वर्षाचं हे कॅटेगरी वाईज दिलेलं आहे. आणि तिथे तुम्हाला जर ॲडमिशन मिळालं तर तुम्ही नक्कीच घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि त्या कॉलेजचा DD पण ह्या नावाने काढायचा असतो. इथे पाहू शकता तुम्ही डीन तेरणा मेडिकल कॉलेज ह्या नावाने तुम्हाला त्या DD काढावा लागतो. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ह्या नावाने पण काढावा लागतो. असे 2 DD काढावे लागतात. जेव्हा तुम्हाला ॲडमिशन होईल तेव्हा नक्की त्यावेळेस त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल. तर ज्या काही विद्यार्थ्यांना असे नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तरी त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच माझ्या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना पण नक्कीच हा सेंड करा व्हिडिओ, की त्यांनाही फार युजफुल व्हिडिओ त्यांना फायदा होईल आणि त्यांचंही स्वप्न डॉक्टर होण्याचं पूर्ण होईल. एवढंच आहे निमित्तानं मी आज हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केला होता विद्यार्थी मित्रांनो. असेच नवीन व्हिडिओ आणखीन पुढे पण भविष्यामध्ये घेऊन येत राहील आणि तुमचे सगळे डाउट्स क्लिअर होतील. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कॉल मेसेज करू शकता. आणि आमचा WhatsApp लिंक्स पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यालाही तुम्ही अगदी जॉइन होऊ शकता आणि रोजचे नवीन अपडेट्स पाहू शकतात. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.